ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात. धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन आंबोसे यांनी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलंय. मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल असं पत्रामध्ये आंबोसेंनी लिहिलेलं आहे. निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना कळवाव्यात असं देखील सचिन आंबोसे यांनी आपल्या पत्रामधून निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मराठा उमेदवार मैदानात. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाकडून नियोजन बैठका सुरू. प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा करण्याचा मराठा समाजाचा निर्धार. उमेदवार उभे करण्यासाठी गावागावामध्ये बैठका सुरू असल्याची माहिती. उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी निधी गोळा करण्याचं मराठा समाजाचं नियोजन. एका मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 24 ईव्हीएम मशीन उपलब्ध होऊ शकतात. एका मशीनमध्ये 16 उमेदवार अशा पद्धतीनं 384 उमेदवारांची ईव्हीएमवर निवडणूक घेता येते. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेण्यास अडचण येते. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आगामी निवडणुकीमध्ये मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता. उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल. उमेदवार वाढल्यास अधिकारी, वाहनं, अपुरं मनुष्यबळ आदी अडचणी येऊ शकतात. सदर बाबी निदर्शनास आणून देत असून निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना कळवाव्यात असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे.